आणि बातमी राजस्थानमधून आहे। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये क्षेपणास्त्रासारखी वस्तू पडली आहे। संशयास्पद वस्तू पडल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे। सकाळी झालेल्या स्फोटानंतर क्षेपणास्त्रासारखी वस्तू पडल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे जैसलमेरमध्ये सुद्धा अनेकदा लक्ष्य करण्यात आलेलं आहे पाकिस्तानकडून। काल सुद्धा जैसलमेरमधल्या आकाशामध्ये काही ड्रोन्स दिसलेले होते आणि आता राजस्थानच्या जैसलमेरमध्ये क्षेपणास्त्रासारखी वस्तू पडल्याचं पाहायला मिळतंय। राजस्थानमधलं दुसरं महत्त्वाचं शहर जैसलमेर जे अत्यंत सीमेनजीक आहे त्याला देखील पाकिस्ताननं लक्ष्य केलेलं आहे आणि क्षेपणास्त्रासारखी वस्तू या भागामध्ये पडल्याचं कळतंय। काल सुद्धा भारताच्या एका भागामध्ये चीनी क्षेपणास्त्र सापडलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा जैसलमेरमध्ये क्षेपणास्त्र सदृश वस्तू आढळून आली आहे। तर संशयास्पद वस्तू पडल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे। जैसलमेरमध्ये क्षेपणास्त्रासारखी वस्तू पडलेली आहे। काल सुद्धा एक चीनी बनावटीचं क्षेपणास्त्र आढळून आलेलं होतं भारताच्या एका भागात आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा एक क्षेपणास्त्रासारखी वस्तू इथे पडल्याचं निदर्शनास आलेलं आहे। राजस्थानच्या जैसलमेरमधला हा परिसर आहे। याच जैसलमेरच्या अवकाशात काल रात्री ड्रोन्स दिसून आलेले होते। हल्ला करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केलेला होता। जैसलमेर अत्यंत महत्त्वाचं शहर आहे कारण का सीमेलगतचं शहर आहे। जयपूर नंतर राजस्थानमधलं हे दुसरं महत्त्वाचं शहर आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, जैसलमेर सातत्यानं लक्ष होताना दिसतंय, काय आढळलंय जैसलमेरमध्ये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच जैसलमेर हे कालही त्यावर टार्गेट करण्यात आला होता मिसाईल आणि त्यापूर्वी ड्रोन अटॅकच्या वेळेसही जैसलमेरला टार्गेट केलं गेलं होतं। निश्चितच जैसलमेरच्या जवळ असणारा भारतीय हवाई दलाचा एअरबेस आणि त्यासोबतच जैसलमेर हे पाकिस्तानच्या मिसाईल रेंज मधलं एक शहर आहे। त्या शहरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तो हल्ला यशस्वीपणे आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केला हवेतल्या हवेत। परंतु त्याच्या ज्या आता डेब्रीज आहेत त्या सापडलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की या डेब्रीजच्या मार्फत हे सिद्ध केलं जाणार आहे की पाकिस्तान कशा प्रकारे नागरी वस्त्यांवर आणि वारंवार एस्केलेशनचा प्रयत्न करतोय भारतीय हद्दीमध्ये। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर कच्छमध्ये पाकिस्तानचं नापाक कृत्य पुन्हा एकदा समोर आलंय। भूजच्या सीमावर्ती भागामध्ये